नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी. तर आज मी आली आहे तुळशीबागेत तुम्ही म्हणताल ही सारखीच तुळशीबागेत फिरत असती, पण पुण्यातलं मेन आकर्षण जे आहे ते तुळशीबागच आहे. तर मी आज आले होते फक्त व्हिडिओसाठी. जे के आहे आजचा व्हिडिओ राम मंदिर आहे जे तुळशीबागेतलं मंडईतलं, त्याच्या बॅक साईडला हे दुकान आहे. हे दुकान फक्त आणि फक्त पितळेच्या वस्तू आणि अँटिक पीस याच्यासाठीच आहे फक्त. तशा पितळेच्या A to Z वस्तू या दुकानात मिळतील तुम्हाला. दिवा म्हणू नका, पणती म्हणू नका, वॉल पीस म्हणू नका, स्वस्ती घराच्या वर आपण जे उंबऱ्यावर लावतो किंवा दरवाजाच्या वर लावतो, स्वामींची मूर्ती असू देत किंवा ही पंचमहाभूताची मूर्ती असू देत, सूर्यमुखी, हे गजलक्ष्मीचे फक्त हत्तीचे चेहरे वगैरे, ह्यातली बऱ्याच गोष्टींचे नावही मलाही माहिती नाहीत आणि त्या दुकानदारांनाही बऱ्यापैकी माहिती नव्हते. तर हे जे आहे काय म्हणतात त्याला, हे फुलं वगैरे ठेवतात बघा ह्याच्यात, गंगाळं. हे जवळजवळ 2,500 ते 3,000चं होतं बघा त्यांच्याकडे. म्हणजे ते लोकांना ते किंमत अजिबात करून दे, एकच रेट आहे होलसेलचा. तर मग यांनी ते घेतलं. हे त्यांना 2500च्या आसपास त्यांना दिलेलं आहे, पण खूप जडच्या जड होतं ते. जसं दिसतंय तसंच ते भारदस्तही होतं. खूप छान होतं. ह्या पंत्या वगैरे तुम्ही समया बघू शकतात, खूप मोठ्या मोठ्या समया, जवळजवळ 5-5, 6-6 किलोची एक समय होती. हे जे देव बघताय तुम्ही, हे देव पण असे 3-3, 4-4 किलोचा एक देव होता. खूप म्हणजे खूप जड होत्या उचलायला त्या मूर्ती सगळ्या. दिवे बघू शकता तुम्ही, किती प्रकारचे दिवे आहेत इथे. हे पहा, हे फुलाचं परत हे आपल्याकडे आलेलं आहे भांडं. हे पण खूपच्या खूप जड आहे. म्हणजे ह्या किमती जे खूप श्रीमंत लोक असतात तेच हे वस्तू घेऊ शकतात बऱ्यापैकी. मिडल क्लासमधले ह्या वस्तू घ्यायला अफोर्ड करणार नाही आहेत शक्यतो, कारण की 4-5 हजार एका वस्तूसाठी घालवायचे, आणि ते पण शोपीससाठी फक्त, हे शक्य नाही होत आपल्या लोकांना. तर चला, बघूनच समाधान मानलं मी त्याच्यात. हे पण जुन्या काळातल्या सगळ्या मूर्ती, छोटे छोटे गजलक्ष्मी, स्वामींची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे, गणपती आहे, लक्ष्मी देवी आहे. हे पण